पप्पा, हा बेटा. तुम्ही मला एक प्रसंग सांगितला होता. हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हादरून गेले होते. त्याबद्दल काही सांगा ना? ओके. तो प्रसंग असा आहे बेटा, की राजगृहाचं जेव्हा काम चालू होतं ना दादरच्या बाबासाहेबांच्या घराचं, त्याचं विस्तारीकरण करायचं होतं आणि मावानी नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर होते ना, त्यांना हे काम बाबासाहेबांनी दिलं होतं. माईसाहेबांनी ही आठवण आपल्या आंबेडकरांचे सहवासद या पुस्तकात दिलेली आहे. आणि ते 40,000 रुपयाचं एक्स्ट्रा काम जेव्हा त्यांनी केलं, तेव्हा बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मला 40,000 रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल करेन. आणि त्याने खटला दाखल केला मुंबईच्या न्यायालयामध्ये आणि बाबासाहेबांना नोटीस गेली. तेव्हा बाबासाहेबांना प्रकृती स्वास्थ्यामुळे काही जाता येत नव्हतं न्यायालयामध्ये, तेव्हा त्यांनी काळे नावाचे एक वकील नेमले आणि त्याच्या मार्फत ते हजर झाले. परंतु बहुधा ते जे न्यायाधीश होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक असावेत असं माईसाहेब लिहितात. कारण त्यांनी कुठलीही संधी न देता बाबासाहेबांना नोटीस पाठवली परत, की जर तुम्ही कोर्टामध्ये येऊ शकत नसाल तर 40,000 रुपये तात्काळ जमा करा. तुमचं प्रकृती नागपूरला जाण्यासाठी धर्मांतराच्या सोहळ्याला चांगली असते, परंतु तुम्हाला न्यायालयात येता येत नाही. ही गोष्ट बाबासाहेबांच्या मनाला खूप लागली आणि प्रश्न तोही नव्हता. ते न्यायालयात हजरही झाले असते, परंतु 40,000 रुपये इतकी मोठी रक्कम द्यायची कुठून? हो बेटा, माजी कायदा मंत्री म्हणजे त्यांनी नुकताच राजीनामाही दिलेला होता. कायदा मंत्री इतके देशाची जबाबदार आणि मोठे व्यक्ती असून सुद्धा 40,000 रुपयाची विवंचना त्यांच्या समोर होती. कारण त्यांनी अनेक संस्था संघटना उभ्या केल्या, परंतु त्यातून काही पैसे संघटनेचे किंवा संस्थेचे आपल्या स्वतःसाठी कधी बाबासाहेबांनी वापरले नाही. तेव्हा त्यांना एक आठवण झाली इंजिनियरची. त्या इंजिनियर कडून जाऊन 40,000 रुपयाची व्यवस्था करावी का, असं माई साहेबांच्या समोर ते बोलले. तेव्हा बाबासाहेब नाखुश होते की नको जायला आपण, पण दुसरा काही पर्याय पण नव्हता. बाबासाहेबांना घेऊन त्या पुरणसिंग जे इंजिनियर होते, ज्यांना बाबासाहेबांच्या शिफारशीमुळे ते मोठ्या पदापर्यंत पोहोचले होते, पदापर्यंत पोहोचलेला माणूस आपल्याला मदत करेल असं त्यांना वाटलं, म्हणून ते गेले. परंतु त्यांनीही असमर्थता दाखविली. पण माझ्या मुलीला विचारून पाहतो म्हणून मग ते गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलीने ते 20,000 रुपये त्यांना दिले. ते 20,000 रुपये आणखी 20,000 कुठून आणायचे? तेव्हा माई साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधून 20,000 रुपये घेतले आणि हे 20,000 असे 40,000 रुपये जमा केले आणि संस्थेच्या 20,000च्या मोबदल्यामध्ये त्यांना राजगृहाचा काही भाग वापरायला त्यांनी परवानगी दिली. हा इतका किस्सा संपला बेटा. प्रसंग इथंच संपला नाही. पुढे जेव्हा बाबासाहेबांचं निधन झालं, तेव्हा या पुरणच्यांच्या मुलीनी 20,000 रुपये परत द्या असा तगादा लावला. तेव्हा माईसाहेब अतिशय हातबल होते. त्यांनी भैयासाहेबांना विचारलं, परंतु भैयासाहेब म्हणाले की इतकी मोठी रक्कम आपण कुठून द्यायची? मग पुरणच्यांच्या मुलीनीच खटला त्यांच्या विरोधात टाकला आणि केस न्यायालयात गेली. तेव्हा ते जज जे होते ना, न्यायाधीश, त्यांच्यामुळं खरं म्हणजे माईसाहेब वाचल्या. जजने विचारलं त्या मुलीला, तुम्ही पैसे कुणाच्या हातात दिले होते? तर ती पुरणचंद यांची मुलगी म्हणाली, बाबासाहेबांच्या हातात दिले होते. आणि मग आता बाबासाहेबच नाही तर त्यांची रक्कम देण्याची जबाबदारी माईसाहेबांवर कशी काय येऊ शकते? तर प्रतिप्रश्न न्यायालयाने विचारला आणि ती केस संपली. असा तो प्रसंग आहे बेटा. लक्षात आलं तुझ्या?